नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मानिनी काकू म्हणतात, आता काय होणार कोणास ठाऊक, हे वादळ कधी संपेल तर संपो. पण नंदिनी सांगते, आई काळजी करू नका तुम्ही, हे वादळ कधी संपेल ते तर नाही सांगू शकत, पण हो, या वादळामध्ये आपल्या घराचं छप्पर उडणार नाही याची काळजी मी घेईल, कारण त्यांच्या पुढे आता तुमच्या दोन्ही सुना उभ्या राहणार आहेत, नंदिनी आणि काव्या. काव्या पण सांगते करेक्ट, आणि दोघी हातात हात धरतात. वसू आत्या आणि रम्याला पण कळेल, आम्ही कुठल्याही वादळाला झुळूक बनवू शकतो. तर मानिनी काकू म्हणतात, तुम्ही हे सगळं कराल मला खात्रीच आहे, पण हेही लक्षात ठेवा तुम्ही तुमची काळजी घ्यायची आहे. अगं पण या सगळ्यांमध्ये मी तुझं अभिनंदनच केलं नाही. अगदी मनापासून अभिनंदन तुझं. कोणत्या कोणत्या परिस्थिती आल्या पण तू खचली नाही. नंदिनी सांगते, तुम्ही सगळे होतात ना माझ्यासोबत, म्हणून तर मला धीर आला, आणि मला धीर देणारे माझे पसारेवाले होते ना. तर जीवा दुसरीकडे बघून घेतो. मानिनी काकू त्याला म्हणतात, अरे तुझंच कौतुक चाललंय, माझ्याबद्दल बोलताय का? मला वाटलं माझं या सगळ्यांमध्ये काही क्रेडिटच नाही आहे. मानिनी काकू त्याला फटका देतात, मारतेच काय म्हातारे, तून आली तर मुलाला लगेच बाजूला केलं. अरे देवा, बघतो ना किती अन्याय होतोय माझ्यावर. जीवा अरे विचार कर, बाबा होणार आहेस तू, तर बाळ आणि तू एकाच वयाचं वाटशील. काव्या पण सांगते करेक्ट. तर मानिनी काकू सांगतात, अरे देवा, आमच्या घरामध्ये हे जे सुख आहे ना ते असंच राहू दे, लक्ष असू दे देवा. सगळे नमस्कार करतात. तर चौघही मानिनी काकूंजवळ येतात आणि मिथून काका त्यांचा फोटो काढतात. तर दुसरीकडे रम्या आणि विजय दोघंही रूममध्ये असतात. रम्या आरशासमोर उभी असते आणि तिच्यासमोर विजय उभा असतो. अरे काय समोर येऊन उभा राहिला, बाजूला हो, काय बघतोय? तेव्हा विजय सांगतो, तुला बघतोय कारण तू खूप छान दिसते. रम्या सांगते, हे बघ विजय, मी आता बऱ्या मूडमध्ये नाही आहे, तेव्हा सरक. तर विजय सांगतो, मी आहे ना पण मूडमध्ये. तिचा हात हातात धरतो आणि रम्या हात लगेच हिसकावून घेते. काही विजयला आवडत नाही. तर रम्या बोलते, तू मला हात कसा लावला? विजय हात लावून दाखवतो, हे बघ असा. रम्या परत हात बाजूला हिसकावून घेते. युजलेस. विजय म्हणतो, रिअली युजलेस? नाही, मला लग्न आपलं खोटं खोटं आहे, पण आपल्याला एकमेकाबद्दल जे वाटतं ते तर खरं आहे ना. तर रम्या त्याची समजूत काढायला जाते. अरे माझा तसा अर्थ नव्हता, पटकन माझ्याकडनं बोललं गेलं. याआधी कधी असं घडलं नाही ना, म्हणून थोडं वेगळं वाटत होतं. मला तुझ्याबद्दल फिलिंग आहे, म्हणून तर पार्थने तुला तो फेक व्हिडिओ पाठवला तरीसुद्धा मी तुला मनवण्याचा प्रयत्न केलास ना. मला तुझ्याशी लग्न करायचं नसतं तर मी तुझ्याशी बोलली पण नसते. विजय पण तयार होतो. बरं ऐक ना विजय, हे मंगळसूत्र काढायला मदत करतो माझी? विजय म्हणतो, अगं पण मंगळसूत्र तुला किती छान दिसतंय, राहू दे ना, कशाला काढते? अरे आपलं खोटं खोटं लग्न झालंय ना, जेव्हा खरं लग्न होईल तेव्हा मी ठेवेल ना. आता अशी मला सवय नाही आहे, तेव्हा मी काढते ना आता. तर विजय काढून देतो. रम्याच्या हातात दिल्यानंतर ती लगेच तिथे टेबलवर फेकून देते. तर विजयला रम्याबद्दल थोडा डाऊट येतो. तर मनातच म्हणतो, रम्या तू आता जे काही बोलली आहे ते खरं होऊ दे, नाहीतर विजय चांगलीच बँड वाजवायचं आहे रम्याची. तर वसू आत्या किचनमध्ये येतात आणि तिथे आशा मेथीची भाजी निवडत असते. आज स्वयंपाकामध्ये आमरस कर, काव्याच्या बाबांनी आणले होते ना, आता आंबे पिकले असतील ते, आणि आळूवडी कर, आणि मटर पनीर मसाला कर. आशा सांगते, अजून काही? वसू आत्या चिडतात, तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच करतो, तर डोकं नको चालू उगाच. आशा सांगते, अहो वसूताई, ते कसं आहे ना, बाकीच्यांच्या पण आवडीनिवडी बघावे लागतील ना, कारण मला दुसऱ्यांचा पण स्वयंपाक करायचा आहे. वसू आत्या म्हणतात, विजय पहिल्यांदा आलाय घरात आणि या घरचा जावाई येतो, त्याच्या आवडीचं नको बनायला. आत्यांचा आवाज ऐकून ते मानिनी काकू तिथे येतात. काय झालंय? आशा सांगते, यांच्या जावाईसाठी रस, आळूवडी, मटर पनीर असं काही करायचं सांगताय. मानिनी काकू तिला बाहेर जायला लावतात. वसूताई, मला मान्य आहे, विजय इथला जावायला मानपान तेव्हा दिला जातो जेव्हा तो पाहुणा बनून येतो, पण विजय इथे इथलं घर जावई आहे, त्याला कशाला वेगळी ट्रीटमेंट हवी आहे? म्हणून बाकीच्यांना जो स्वयंपाक होईल तोच विजयला पण होईल. रम्या आणि विजय आज लग्न करून आले म्हणून मी काहीतरी गोड बनवते, माझ्या हाताने बनवते, तुम्ही खाऊ नका हां, कारण तुम्हाला शुगर आहे ना. वसू आत्या सांगत, तुझं बरं लक्ष राहतं मला शुगर आहे की नाही ते. तू विसरली असशील, मी तुला आठवण करून देते. जेव्हा काव्या घरी आली होती, तुला आणि विक्रमला असं झालं होतं की मटण करू की चिकन करू, नाचत होतात तुम्ही. ती नंदिनी आली तेव्हा फक्त गाव जेवण घालायचं बाकी राहिलं होतं. तुम्ही तेव्हा आमच्या आवडीनिवडी बघितल्या. आमचंच या घरात काही मान नाही, तेव्हा विजयरावांचं काय ठेवाल? विक्रमला येऊ दे, बघते तुझ्याकडे. तर मानिनी काकू सांगतात, खरंच तुम्ही त्यांची वाट बघताय? मला काय वाटतं, विजय असं वागल्यानंतर त्यांनी स्वतःच त्याची उलटी वरात काढली असते.
वसू आत्या सांगतात, का हे घर माझं नाही आहे, फक्त तुमचं आहे का? मानिनी काकू म्हणतात, पार्थचं आणि विजयचं जमत नाही. विक्रमला पण विजय फारसा आवडत नाही. तर एक सांगून ठेवते, माझ्या दोन्ही सुना प्रेग्नेंट आहे. विजय आणि रम्याने जर काही कुरबुडी काढल्या तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसणार. हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. वसू आत्या विचारतात, ही वॉर्निंग आहे का विनंती? मानिनी काकू म्हणतात, काय तुम्हाला हवं असेल तसं समजा, पण जे सांगते ना ते लक्षात ठेवा. आणि तुमच्या जावायला पण सांगा, सॉरी तुमच्या घर जावायला पण सांगा. निघून जातात आणि आशाला आवाज येतात, मेथीची भाजीच कर का आशा. तर नंदिनी काव्याच्या रूममध्ये आलेली असते आणि तो फोटो बघून तिला तर खूप आवडतं. छान फोटो आहे, हे फक्त पार्थच करू शकतात. काव्या सांगते, जीवा पण काही कमी नाही हां. म्हणते, हो ते तर आहे. जीवा असे आहेत, मला डोळे लागण्याच्या आधीच ते पूर्ण करतात. काल त्यांनी वडापाव आणला होता आणि आता मला सतत वडापाव खायची इच्छा होते. काव्या पण सांगते, ताई जेव्हापासून तुझी प्रेग्नेन्सीचं ऐकलं आहे ना, मलाच खूप भारी वाटायला लागलं आहे गं. माझी स्वतःची प्रेग्नेन्सी एन्जॉय करते, पण आपल्या या सुखाला कोणाची नजर नाही लागणार याची काळजी घ्यावी लागेल. आणि या घरात जे वादळ आलं आहे त्याला अडूया. तेव्हा काव्य सांगते, अडूया वगैरे काही नाही, ते जर वादळ असतील तर आपण चक्रीय वादळ होऊया. ते रम्याला जाऊन ना एवढी चिडलेली असते. नंदिनी तिला शांत करते, अगं हळू, बाळ ऐकेल आणि तेही तुझ्यासारखं चिडकं होईल. आता आपण तेच करायचं आहे जे रम्याने आपल्यासोबत केलं होतं. काव्या सांगते, ये बात होई ना ताई, आता त्या विजयला कळेल त्यांच्यासोबत लग्नानंतर प्रेम नाही तर गेम होणार आहे, तो पण आज रात्रीच. नंदिनी रूममध्ये येते, जीवा कुठे दिसत नाही. ती जीवाला आवाज देते तर जीवा बेडच्या खालून निघतो आणि बाळासारखं त्याने टोपडं घातलेलं असतं. बाळाला जशी दीट लावतो आपण तशा काजळाने दीट पण लावलेली असते स्वतःला. खूपच फनी दिसतो. अहो जीवा हे काय आहे, ती लहान बाळासारखं करत असतो. नंदिनी बेडवर बसल्यानंतर तिच्या मांडीवर डोकं टेकून झोपतो. नंदिनी असं म्हणतात ना, आपण जे करतो ते बाळ ऐकतं आणि ते पण तसंच होतं. मग मला वेड्यासारखं वागायचं आहे. शहाणं तर कोणी मोठं झाल्यानंतर होतंच ना, पण आपलं बाळपण कसं मस्तीखोर असलं पाहिजे, म्हणून मला पण या सगळ्या गोष्टी करायच्या, म्हणजे ते माझ्यावर गेलं पाहिजे. तेव्हा नंदिनी सांगते, नाही हां, तुमच्यावर अजिबात नाही, तर घरभर पसारा करून ठेवेल आणि मला आवरत बसावं लागेल. दोघांच्या गप्पा चालू असतात. त्याच वेळेला तिथं काव्या येते. तिला तर जीवाकडे बघून खूप हसू येतं. अरे जीवा हे काय केलं आहे, दीट लावण्याची प्रॅक्टिस करतोय का बाळाला? तर जीवा सांगतो, नाही, सकाळपासून दीट लावून माझी दृष्टी काढते. तर नंदिनी विचारते काव्याला, आपला प्लॅन कुठपर्यंत आला आहे, वर्क झाला की नाही? तेव्हा काव्य सांगते, हो पूर्ण तयारी झाली आहे. आणि जीवा दोघांच्या गप्पा येऊन ऐकतो मध्येच. प्लीज. त्या दोघीही वचकतात, काय जीवा असं काय मध्ये येतात तुम्ही? नंदिनी काव्याला सांगते, तू दरवाजा वाजवायला घे. काव्या तिथून निघून जाते. जीवा विचारतो, काय चाललंय तुमचं, मला काहीच कळालं नाही. नंदिनी म्हणते, आमचं सिक्रेट आहे आणि ते कोणालाच सांगणार नाही. तर काव्या रम्याच्या रूम बाहेर आलेली असते आणि दरवाजा वाजवते. रम्या दरवाजा उघड ना. ए रम्या. तर रम्या विजयला सांगते, आता काय हिचं, विजय दरवाजा उघड ना. विजय दरवाजा उघडतो आणि काव्यामध्ये येते, सॉरी हां, मी तुम्हाला जास्त डिस्टर्ब करणार नाही. रम्या आम्हाला जेवढी डिस्टर्ब करायची ना तेवढं तर अजिबात नाही. द्या टाळी. कोणीच टाळी देत नाही. ते म्हणते, नाही का, बरं राहिलं. तर विजय सांगतो, तू आमच्याच रूममध्ये येऊन रम्याशी असं बोलते आहे, तेही तिच्या लग्नाच्या पहिल्या दिवशी आणि तिच्या नवऱ्यासमोर. तर काव्या सांगते, पण मग तिच्याच लग्नाच्या दिवशी तिच्याच नवऱ्यासमोर तिच्याच गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आहे. रम्याचा हात जातो गळ्याजवळ. मंगळसूत्र तर काढून ठेवलं होतं आणि ते काव्याच्या लक्षात आलं आहे. ते चालतं. तर विजय बघत असतो. हा भाग इथे संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या तिघांना पण सांगते, रम्याने खरंच लग्न केलं आहे का, आत्ता आपल्या लक्षात येईल. रम्या विजय दोघंही आलेले असतात. काव्याने माळी आणलेले असतात. रम्या तुझ्या लग्नामध्ये आम्ही कोणीच नव्हतो, तेव्हा आम्हाला तुझं लग्न एन्जॉय करायचं आहे. तर नंदिनी सांगते, मी अक्षदा आणल्या आहे. जीवा सांगतो, मी मंगलाष्टक म्हणणार आहे. आणि पार्थ म्हणतो, मी तर मंगळसूत्रच आणलं आहे. हे सगळं बघितल्यानंतर रम्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि विजय तिला मागून धरतो. तर हा भाग इथेच संपतो. त्याचा भाग पण बघायला छान असणार आहे हां प्रेक्षकांना. आणि मी जे व्हिडिओ तयार करते ते अगदी रिअल आहे आणि नेमकं कमी वेळेत सिरियलमध्ये काय घडलं आहे हे बघायला मिळतं. आणि इतर व्हिडिओपेक्षा आपली व्हिडिओ थोडी युनिक आहे, म्हणजेच जास्त वेळ वाया जात नाही. त्यामुळे माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.